मी म्हणजे सुंदर नव्हती दिसत काय काल? नाही 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 नाही. माझे सासरे ना आज भरपूर रडले आणि त्यासोबतच ना माझ्या आईच्या डोळ्यात पण अश्रू आलेले आहेत. परंतु ते का रडले आणि ते माझ्यामुळे रडलेले आहेत ते बघून अक्षरशः मला खूप लाज वाटली माझेच मला, की ते रडले पाहिजे असं मला काहीच करायचं नव्हतं, परंतु माझ्या एका चुकीमुळे ना ते रडले आहेत. तुमच्यासाठी कर्तृत्ववाद. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं मोहिनी की दुनिया या यूट्यूब चॅनलवर. तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा. स्वराला झाली होती दृष्ट, ते दीड झाली दीड. तुमची नात काल लय चांगली दिशे काय? हो ना, मग काय तर. चांगली दिशे काय? एकदम छान. मग आता लवकर तुम्हाला ना काय हे पण येणार. पा बरं आली पोरगी वयात माया बराबरची दिसून आली ना. त्यापेक्षा उंच होते ती. आहे ना. मग 8व्या वर्गात आहे, मला दाबलं तिनं बाना. घाल भेटून राहिलं. हो ना. पाय बा तुला वाटीन मला दीड झाली काय तर पाय काढ. बापरे पा असं असते. मी तिची पोटची पोरगी तुले दीड झाली नाही म्हणते. आता काय दिसून राहिलं? अरे बाप रे बा. आमचे सासरे बा पण म्हणतात तुले दीड झाली नाही म्हणतात. तुला नाही झाले. पा ए बाई, मी म्हणजे सुंदर नव्हती दिसत काय काल? नाही नाही नाही? इतकी नाही, तिच्या इतकी नाही. बापरे. फ्रेंड्स, माझ्या इथं बघा माझ्यावर खूप अन्याय अत्याचार चालू आहे. माझे सासरे म्हणतात तू काल सुंदर नव्हती दिसत. मग कोण सुंदर दिसत होतं? स्वरा. बघा ही ह्या पोरीची मिरचीनं रांग भांगणं पदरानं मिठानं कशानं दृष्ट काढणं चालू आहे. आणि आम्ही दोघं मायले का म्हणजे आम्हाला नजर झाली नाही. आम्ही चांगले दिसत नाही काय? नाही ना, आपलं कोणी नाही बाबू. आपण काढा ना म्हणून आमचे कोणी प्यार नाही करता. जाऊ दे बेटा, आपणच एकमेकाची नजर काढू. हा बघा असं असते. नात पंतू झाले ना की त्या सुनेचा आणि त्या पोरीचा काही लाड नसते. बघितलं का? नातीचा जास्त लावते. आहे ना. बरं आहे, चालू द्या. कमी जास्त झाला तर नातीच्या डोळ्याला वापरत पाणी. हा का? तर हाय फ्रेंड्स, तर आमचं आवरणं वगैरे झालेलं आहे आणि कालच्या याच्यामुळे खूप हे झालेलं आहे. स्वराजचे अजून जे पार्सल आहेत ना ते तसेच पॅक करून ठेवलेले आहेत. तर मी पुण्यात 2 BHK फ्लॅट घेतलेला आहे, जे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आम्हाला तिथं जायचं होतं. तर हे तुम्ही बघू शकता, हे माझे ना पेड प्रमोशनचे पार्सल इथं ठेवलेले आहे. हे ज्वेलरीचं इथं ठेवलेलं आहे. आणि स्वराजला भरपूर गिफ्ट आलेले होते, ते ओपन करायचे होते. तिथं आई आणि मावशी जेवण करायला बसलेले आहेत. माझं जेवण ऑलरेडी झालेलं होतं. स्वरासुद्धा त्यांच्यासोबत जेवण करत आहे. आणि स्वयंपाक झाल्या सगळ्यात अगोदर मी सासऱ्यांना जेवायला म्हणजे द्यायची सांगत होती, परंतु मी देण्याच्या अगोदरना माझी आईच त्यांना जेवण वगैरे देऊन देत होती. तर इथं त्यांचं जेवण झालेलं आहे आणि स्वराज आणि ते नेहमी गप्पा गोष्टी करत होते. तर मी ना पुण्यात 2 BHK फ्लॅट घेतलेला आहे आणि दिवाळीपर्यंत मला त्याचं पोझिशन भेटणार आहे आणि गुढीपाडव्यापर्यंत आम्ही त्या घरात राहायला जाणार आहे. फ्लॅट मी हा नरेगावात घेतलेला आहे, अभिनव कॉलेजजवळ, जो मला 25 लाखाचा पडलेला आहे. कारण वारंवार मला त्याच्यावर कमेंट्स येत असतात आणि जेव्हा कधी मी तो फ्लॅट बघायला जाते तर तुम्हाला मी अपडेट देतच असते. तर तिथंच आम्हाला जायचं होतं, कारण माझ्या सासऱ्यांना असं वाटत होतं की माझ्या मुलाचा संसार बसणार नाही. हे सगळ्यांनी बोलले होते, कारण त्यांना ड्रिंकची सवय, भरपूर अशा वाईट सवय होत्या, जे की मी आधी माझ्या यूट्यूबर चॅनलवर सांगितलेल्याच आहेत. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसार बायको याची जर ओढ लागली, त्याने जर ठरवलं ना, तर त्या दुःखाचा सुखाचा संसार होऊ शकतो, परंतु त्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून असते. आणि त्यांनी म्हणजे मी जिंकलेली आहे. मी बदलामी म्हणून, शिव्या देऊन म्हणा, काही म्हणा, माझा एकच उद्देश होते की तो दुरुस्त झाला पाहिजे, त्याने मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मी त्या याच्यात जिंकलेली आहे. लोकांनी मला कितीही नावं ठेवली तरी मला अजिबात फरक पडत नाही, कारण माझे सासरे माझ्यासोबत आहे, माझे मुलं माझ्यासोबत आहे आणि माझी आई पण माझ्यासोबत आहे. तर जेवढे काही पार्सल होते ना ते पटापट आम्ही फोडून घेतले आणि खूप छान त्याला खूप सारे पार्सल आले होते. सगळ्यात छान पार्सल हे मनीषानं आलेलं होतं, जे मला प्रचंड आवडलेलं होतं, कारण आता आषाढी एकादशी आहे आणि त्याच्या निमित्त तिनं खूप छान असं विठ्ठल रुक्मिणी जे आहे ते मला गिफ्ट केलेले होते. आणि एवढे सुंदर आणि एवढे भारी वाटले ना की मी शब्दात सांगू शकत नाही. सगळ्यांनी त्याला भरपूर गिफ्ट्स दिले, त्यासोबतच चॉकलेट्स पण भरपूर आले, बाकीचं पण सामान भरपूर आलं. आणि ते बघून खरंच खूप वाटलं की एकटीने सुरू केलेला प्रवास आज किती मोठी फॅमिली झालेली आहे. आणि तिथं मला त्यांना घेऊन जायचं होतं. आणि हे जे जेव्हा त्यांनी बघितलं डोळ्यांनी, माझ्या सासऱ्यांनी, की वाढदिवस एवढा चांगला केला, कारण
स्वराजच्या वाढदिवसाला साधारणतः 70 ते 80 हजार रुपये खर्च लागलेला आहे. कॅटर्स, डेकोरेशन्स, फोटोशूट हे सगळ्यांना आम्ही हिशोब लावला तर 80,000 स्वराजच्या वाढदिवसाला खर्च लागलेला आहे. परंतु मला खर्चाचं काही घेणं देणं नाही, कारण कसं आहे, मी एवढं कमावते तर माझ्या मुलांसाठीच कमावते आणि त्याच्यामुळेच आज माझ्याकडे सर्व आहे. मी माझ्या दोन्ही मुलांची नेहमी ऋणी राहणार, कारण ते माझ्या आयुष्यात आले ना तेव्हापासून माझं सगळं काही बदललेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या वाढदिवसात 80,000 का 1,00,000 जरी लागले असते ना तरी मी लावले असते, परंतु मी त्याचा वाढदिवस चांगला साजरा केला असता. एवढंच नाही, वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करण्याचं एकच कारण होतं की मला ते आजी आजोबांसोबत वाढदिवस साजरा करायचा होता, म्हणून मी त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केलेला आहे. आणि आता पुढे माझा आणि माझ्या मुलीचा पण वाढदिवस याच महिन्यात येतो, तर त्या दिवशीसुद्धा वृद्धाश्रमात आम्ही जेवण वगैरे जे काही द्यायचं आहे आम्हाला ते आम्ही देणारच आहोत. हे त्या बायांसाठी सांगत आहे की जी बाई म्हणते की तू समाजासाठी काय केलं. समाजासाठी मी काय केलं यापेक्षा मला असं वाटते तुम्ही काय समाजासाठी चांगलं करू शकता ते बघा, नंतर दुसऱ्याला म्हणा. मला एवढंच सांगायचं आहे. तर जेवढे काही गिफ्ट्स होते ना ते संपूर्ण आम्ही फोडून टाकलेले आहे. आणि हे एक सुंदर छान गिफ्ट पुण्यातील रणरागिणी ब्राउन्सर ग्रुप आहे जो स्पेशल लेडीजचा आहे, त्यासुद्धा मला भेटायला आल्या होत्या. तर त्यांनी हे गिफ्ट दिलेलं होतं आणि खरंच खूप सुंदर गिफ्ट्स होते, भरपूर गिफ्ट्स होते, जे बघून मलासुद्धा चांगलं वाटलं आणि स्वराजला पण चांगलं वाटलं आणि त्याचा आनंद गगनात बसत नव्हता. एवढं छान छान गिफ्ट्स त्याला आलेले होते. आणि माझे फॉलोअर्स पण भरपूर म्हणजे एका शब्दावर आलेले होते. जो वाढदिवसाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसणारच आहे. तर पटापट मी सगळे पार्सल वगैरे फोडून घेतले आणि माझे सासरे जे जिद्दीला पेटले की मला त्या फ्लॅटवर घेऊन चल, मला त्या फ्लॅटवर घेऊन चल, तर शेवटी हा पसारा आम्ही आवरला आणि लगेच आम्ही फ्लॅटच्या दिशेला वळलो. म्हणजे ओला बुक केली आणि गेलो. गणेशजीला कॉल केला, परंतु ते किती दिवस झाले घरी होते, त्याच्यामुळे ते त्यांच्या ड्युटीवर गेले होते. बघा तुम्ही, सासऱ्यांना चालता येत नव्हतं, परंतु मुलाचा संसार आणि सुनेचा संसार जिथं बसणार आहे, जिथं माझे नातवंड खेळणार आहे, ते घर त्यांना पाहण्याची खूप इच्छा होती. आणि स्वराने सुद्धा खूप अलगदपणे त्यांना खूप हळुवारपणे वर आणलेलं होतं. खरंच मला खूप छान वाटते की माझ्या मुलीला खूप छान प्रेम भेटलेलं आहे. आजी आजोबाचं, बापाचं तर भेटलेलंच आहे आणि माझी मुलंसुद्धा त्यांची तेवढीच काळजी घेतात. आणि हे सगळं ना आपल्यावर डिपेंड असते की आपण मुलांना कसं शिकवतो आणि काय शिकवतो. आणि त्या बाबतीत मी तरी जिंकलेली आहे, कारण मी कधीच माझ्या मुलांमध्ये भेदभाव केला नाही किंवा ते त्याचे सगळे आहेत तुझे नाही, असं मी कधीच कोणत्याच मुलाला शिकवत नाही. त्याच्यामुळे ते प्रत्येकाला आपलं मानतात. आणि हे आहे माझं स्वप्नातील घर, तिथे मी लवकरच राहायला जाणार आहे. भरपूर काम झालेलं आहे. 2 बेडरूम आहे, एक किचन आहे, हॉल आहे, ही गॅलरी आहे आणि खूप छान मला भारी वाटलं की माझं घर आता स्वप्नातलं उतरत आहे. कसं वाटलं बाबा माझं घर बघून? एकदम छान, आवडलं का? एकदम दाखवलं ना करून? कशी आहे मग सून? एकदम मस्त. कशी आहे सांगा ना, 2 शब्द बोला ना माझ्यासाठी. कर्तृत्ववान, आ कर्तृत्ववान. हा, तुला कसं वाटलंय माझ्या घर बघून? बाकी दुसरा शब्द एकदम कर्तृत्व- चांगलं वाटलं. तुझ्या कर्तृत्वानं झालं ते. हा, मग एकदम चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना? लवकरच आपल्या या घरात आपण हे करणार आहोत एंट्री पुढच्या वर्षी, म्हणजे गुढीपाडवापर्यंत. याचं अजून भरपूर काम पेंडिंग आहे, म्हणजे डिसेंबरपर्यंत आम्हाला याचं पोझिशन भेटणार आणि नंतर फर्निचरचं काम. तर माझं असं म्हणजे स्वप्न आहे की गुढीपाडव्याला, म्हणजे पुढच्या वर्षी 2027मध्ये गुढीपाडव्याला आपल्याला या घरात यायचं आहे. स्वामी तर 100% मला गुढीपाडव्याला आणणार आहे, मी आताच सांगते. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी प्रार्थना करा की माझं स्वप्न गुढीपाडवापर्यंतच पूर्ण झालं पाहिजे. होणार ना? गुढीपाडवा दिवस चांगला आहे. चलो, आज मी माझ्या आईला आणि माझ्या सासऱ्यांना माझं घर दाखवायला, जेव्हा आपल्या घरचे आपल्याला प्राऊड फील करतात, कर्तृत्ववान बोलतात, ते बघून खरंच खूप छान भारी वाटलं. आणि ते एवढे पण बोलले की बाई बिचारी एवढी कमावते, परंतु अशी बोलत नाही की मीच कमावते तू कमावत नाही. माझं एकच होतं की मीच पूर्ण संसाराचा भार उचलू शकते, मुलांकडे पण बघू शकतं, फक्त या व्यक्तीने नीट राहायचं आणि मला साथ द्यायचं. आणि हळूहळू का होईना माझा बिझनेस पण खूप छान ग्रो होत आहे. रोजच्या 2-3 ऑर्डर येतात, तर जशा ऑर्डर आल्या तशा मी पॅक करत असते आणि लावून देत असते. तर मला काही ऑर्डर पॅक करायच्या होत्या, ते मी पॅक केल्या आणि लावायला गेलेली आहे पोस्ट ऑफिसमध्ये, कारण मग वाढदिवसाचा होता ना, त्याच्यामुळे भरपूर ऑर्डर पेंडिंग होत्या. मग मी वाढदिवस झाल्यावर लगेच त्या पोस्टाने लावलेले आहेत. काही पोस्टाने लावते, काही स्पीड पोस्टने पण लावते, म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीने. तर चला, असा होता माझा आजचा ब्लॉग. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, आईने मावशीने मस्तपैकी स्वयंपाक केला. माझे सासरे तिकडे जेवून बसलेले होते, आराम करत होते आणि आम्ही त्याच्यानंतर जेवण करायला बसलेला आहोत. तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.
चलो, खूप भारी स्वयंपाक झाला होता आजचा. मेन्स म्हणजे भाकर होती, कढी होती आणि त्याच्यानंतर हिवा ठेचा होता. आणि मला ना हे खूप म्हणजे खूप आवडते, जे की माझ्या आईनं केलेलं होतं. बाकी तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.